पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। तुतामारी गली आणि रामपूर सेक्टर इथे पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार। भारतीय सैन्यांकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरमधल्या जैनापोरामधील सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं घर उद्ध्वस्त। तो एका वर्षापूर्वी दहशतवादी संघटनेमध्ये सामील झालाय। जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा इथे आणखी एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त। लष्कर-ए-तोयबाचाच दहशतवादी फारुख तिदवा याचंही घर जमीनदोस्त करण्यात आलंय। पहलगाम हल्ल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। पहलगाममधल्या हल्ल्याच्या नंतर आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरही उडवली। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं जवानांकडून जमीनदोस्त। दहशतवाद्यांच्या सहभागाचा ठोस संशय दिसताच त्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली। पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरती प्रचंड गर्दी झाली आहे। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द। वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिल पासून रद्द होणार। पहलगाम हल्ल्याचा तपास आता एनआयएच्या हाती। आता एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करणार आहे। पहलगामच्या हल्ल्यामध्ये 15 स्थानिक तरुणांनी मदत केल्याचं उघड झालंय। एनआयए आणि तपास संस्थांनी तयार केली संशयितांची यादी। 5 प्रमुख संशयितांपैकी 3 लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। काश्मीरमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात। पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली सुरू। पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू। पूर्वी जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा या बंकरमध्ये ते राहायचे। आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बंकरचा आश्रय। पाकिस्तानामधील मुझफ्फराबाद इथल्या झेलम नदीला पूर आलाय। पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर झाली आहे। भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्याच्या नंतर अचानकपणे हा पूर आला। पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारतीय रेल्वेकडून नॉन काश्मीरी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली। एकट्यानं फिरण्यासाठी कर्मचाऱ्यांना मनाई। काश्मीर खोऱ्यामधील दहशतवाद्यांची यादी तयार। एकूण 14 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती। या सगळ्यांचा सध्या शोध सुरू आहे। पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवल्यानं युद्ध झाल्यासारखी परिस्थिती। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं वक्तव्य। तर आम्ही धमक्यांना घाबरत नाही। PPP अध्यक्ष बिलावल भुट्टोंच्या विधानाला CR पाटील यांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यामध्ये आहेत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्या धन्यवाद मेळाव्यासाठी ते उपस्थित राहतील। पोलिसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाड यांना भोवलं। बुलढाणा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचं गायकवाड यांनी केलं होतं वक्तव्य। आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून समज दिली आहे। पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी त्यांनी तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली आहे। पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी। मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून ते वक्तव्य केले असून आपण वक्तव्यावरती ठाम। संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प बांधकामाच्या गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी 2 तज्ज्ञांची नियुक्ती करा। उच्च न्यायालयाचे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला आदेश। एल्फिस्टनच्या पुलाबाबत उद्या प्रकल्प बाधितांची MMRDA म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक होती आहे। बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल हा वाहतुकीसाठी बंद होईल। शुक्रवारी पुलाचं तोडकाम रहिवाशांनी बंद पाडलं। आधी आमचं पुनर्वसन करा, प्रकल्प बाधितांची मागणी आहे। म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं उद्या उद्घाटन। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटनाचा सोहळा। हार्बर मार्गावरती धावणार 14 AC लोकल फेऱ्या। मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची माहिती। तब्बल 5 वर्षांच्या नंतर मध्य रेल्वेने पुन्हा हार्बर मार्गावरती AC लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। CSMT ते सुनाभट्टी या हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। ब्लॉकच्या काळामध्ये पनवेल ते वाशी आणि CSMT ते गोरेगाव ही सेवा बंद राहील। रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक आहे। विद्याविहार ठाणे या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे। त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावतील। पावसाळ्यापूर्व काम करण्यासाठी पुण्यामधील 61 ठिकाणचे रस्ते बंद राहतील। शहरामध्ये पावसाळ्यात पाणी साचणारी 201 ठिकाणं महानगरपालिकेने शोधली आहेत आणि आवश्यक ते नियोजन सध्या सुरू आहे।
राज्यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू. संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी दिग्गज आमदारांमध्ये चढाओढ आहे. वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपच्याच नेत्यांमध्ये 2 गट पडले आहेत. धाराशिवमधील कसबे तडवळेमधील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेमुळे चर्चेत आली आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 112 विद्यार्थी पात्र. एबीपी माझाने बातमी दाखवल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कौतुक केलंय. गडचिरोलीच्या अतिदुर्गम कटेझरीमधल्या गावामध्ये पहिल्यांदाच बस पोहोचली आहे. आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचं त्यांनी स्वागत केलंय. 8 ते 10 गावांचा बसमुळे आता सोयीस्कर प्रवास होणार आहे. मुळामुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप आहे. हजारो पर्यावरण प्रेमींचं नदीकाठी आंदोलन. राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी. छत्तीसगडमध्ये सर्वात मोठ्या नक्षलविरोधी ऑपरेशनला मोठं यश आलंय. कर्रेगट्टा जंगलामध्ये 1000 नक्षलवादी लपू शकतात अशी गुहा सापडली. गुहेमध्ये पाण्यापासून विश्रांतीपर्यंतच्या सगळ्या सुविधा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 मे पर्यंत जमावबंदी लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आंदोलनं आणि सभांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक. अहिल्यानगर शहरामध्ये उपनगरात ऐन उन्हाळ्यामध्ये 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहील. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन. महानगरपालिकेनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची विनंती आहे. वाल्मी कराडच्या सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलाय. वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं. कराडला उपचारासाठी ऍडमिट करायचं की जेलमध्ये उपचार करायचे हे तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे. नाशिकमधील जाधव बंधू हत्या प्रकरण. पोलिसांवरती आरोप झाल्याच्या नंतर संशयित आरोपींचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आलाय. हत्या प्रकरणी 5 जण ताब्यात. आरोपींचे मोबाईल सुद्धा जप्त. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणांमधून वडिलांचा मुलगी आणि जावयावरती गोळीबार. या गोळीबारामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावई जखमी झालाय. गोळीबार करणारे माजी सीआरपीएफचे जवान आहेत. अकोल्यातल्या भांडपुरा चौक परिसरामध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला. किरकोळ कारणावरून दगडफेक. सुदैवानं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मुंबईच्या बेलाड पियर परिसरामधल्या इमारतीमध्ये भीषण आग लागली. या इमारतीमध्ये ईडी कार्यालय सुद्धा आहे. या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरती मुख्याध्यापकाने अत्याचार केलाय. आश्रमशाळेमधला हा धक्कादायक प्रकार आहे आणि या प्रकरणी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. गडचिरोलीमध्ये रानटी हत्तींच्या हल्ल्यामध्ये 3 महिला जखमी झाल्या. हत्तींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामधील सुकापूर गावामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लग्न मंडप उडून गेला. 2 ते 3 जण किरकोळरित्या जखमी झालेत. लग्न सोहळ्याला जमलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झाडाखाली अक्षरशः आंब्यांचा सडा पडल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या कामामध्ये हयगय केली तर संबंधितांवरती कारवाई होणार. प्रसंगी वेतनवाढ सुद्धा थांबवू. पालकमंत्री संजय राठोड यांचा इशारा. जिल्ह्यामधील 468 गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. मुंबईमध्ये मैत्रीबोध परिवाराकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. शिवाजी पार्क परिसरामध्ये श्रद्धांजली यात्रा. अभिनेता मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री अदिती पोहणकर यांचाही सहभाग. शिमल्याच्या ढली बायपास परिसरामध्ये भूस्खलन झालंय. भूस्खलनामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. सुदैवाने भूस्खलनामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामधला सामना हा पावसामुळे रद्द झालाय. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळालाय. पंजाबने कोलकातासमोर 4 विकेट्स गमावून 202 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आज आयपीएलमध्ये डबल हेडर सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स समोर लखनौचं आव्हान आहे. मुंबईचा विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघाचे आतापर्यंत समान 10 गुण आहेत. आज आयपीएलमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत लढत होईल. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये ही 2ऱ्या स्थानावरती आहे तर आरसीबी 3ऱ्या स्थानावरती. जो जिंकेल तो 1ल्या स्थानापर्यंत धडक मारेल.
क्रिकेटर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी गुजरातचा रहिवासी असून आरोग्याच्या समस्यांनी तो ग्रस्त असल्याची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.